नमस्कार, मी मानसी काळे, ॲस्ट्रो निम्रो वास्तू एक्सपर्ट। शारदीय नवरात्रीच्या सर्व भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा। नवदुर्गा आणि नवग्रहांमधील संबंध या आपल्या नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रमाच्या 5व्या भागात आपलं स्वागत आहे। कालच्या भागात आपण देवी कुष्मांडा देवीची माहिती पाहिली। ज्यांना तो व्हिडिओ पाहायचा असेल त्यांनी माझ्या फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या आणि तो परत एकदा पहा। आजचा 5वा दिवस, आजचा दिवस म्हणजे नवरात्रीतला 5वा दिवस। हा देवी स्कंदमाता हिला रिप्रेझेंट करतो। देवी स्कंदमाता ही नवरात्रीच्या 5व्या दिवशी पूजली जाणारे दुर्गेचं रूप आहे। ही देवी भगवान स्कंद म्हणजेच कार्तिकेय यांची माता आहे। तिला स्कंदमाता म्हणून संबोधलं पण जातं आणि तिचा संबंध बुध ग्रहाशी आहे। बुध बुद्धिमत्ता, कम्युनिकेशन, बिझनेस याचा कारक आहे। आम्ही नेहमी म्हणतो ज्याच्याकडे बुध आहे त्याच्याकडे राजयोग आहे, कारण बुध हा कम्युनिकेशनचा ग्रह मानला जातो। बुधाबरोबर जर का सूर्य इन्क्लूड असेल तर बुधादित्य योग पण म्हणला जातो। एखाद्याच्या कुंडलीत बुध आणि सूर्य एकत्र असेल तर आम्ही त्याला म्हणतो बुधादित्य योग आहे। बुधादित्य योग म्हणजे आदित्य आणि बुध एकत्र, म्हणजे त्याचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग असेल, त्याला स्वतःला रिप्रेझेंट करता चांगलं येत असेल। स्कंदमाता ही बुद्धिमत्तेचं आणि निर्णय क्षमता वाढवण्याचं पण प्रतीक मानली जाते। तिची पूजा केल्याने व्यक्तीला मानसिक स्पष्टता आणि वैचारिक शक्ती जास्त मिळते। स्कंदमातेची उपासना केल्याने उपासक तिच्या आशीर्वादाने बुद्धीची वाढ, ज्ञानाची प्रगती आणि प्रभावी संवाद कौशल्य प्राप्त करू शकतात। स्कंदमाता भक्तांच्या जीवनातील संभ्रम दूर करते आणि त्यांना ज्ञान, समज आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती स्थिरता व मार्गदर्शन प्रदान करते। स्कंदमाता ही प्रामुख्याने मातृत्व, प्रेम आणि वात्सल्याचं प्रतीक आहे। ती 4 हात असलेली देवी आहे, ज्यामध्ये तिने दोन्ही हातांनी कार्तिकेयला सांभाळलं आहे आणि उर्वरित 2 हातांमध्ये कमळ आहे। हिंदू धर्मात कमळ आध्यात्मिक ज्ञान, सौंदर्य, प्रजनन, शुद्धता, समृद्धी आणि अनंत काळचे प्रतिनिधित्व करते। ती सिंहावर आरूढ असते, जे शौर्य आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे। स्कंदमातेकडून मानवाने मातृत्व, करुणा आणि निस्वार्थ प्रेम शिकण्याची प्रेरणा घ्यावी। ती आपल्याला दाखवते की निस्वार्थ प्रेम, देखभाल आणि कर्तव्य बुद्धी जीवनात खूप महत्वाची आहे। जसे स्कंदमाता आपल्या मुलाचं रक्षण करते, तसे आपल्याला देखील आपल्या कुटुंबाचे आणि प्रियजनांचे रक्षण आणि मार्गदर्शन करण्याचे ध्येय ठेवायला हवे। तिच्या उपासनेमुळे भक्तांमध्ये वात्सल्य भावना जागृत होते आणि जीवनात प्रेमाचे महत्त्व जाणवते। स्कंदमातेची पूजा केल्याने भक्तांना ज्ञान, शांती आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होते। तिच्या आशीर्वादाने भक्तांचे मन सुद्धा शुद्ध होते आणि त्यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळते। देवी स्कंदमाता आपल्याला शिकवते की जीवनात शौर्य, प्रेम आणि जबाबदारी या मूल्यांना अनुसरून आपले जीवन घडवावे। नवरात्रीचा आजचा 5वा दिवस। आजचा कलर आहे पांढरा। पांढरा रंग म्हणजेच शुद्धतेचे, शांततेचे आणि निर्मळतेचे प्रतीक मानले जाते। या दिवशी पांढरा रंग परिधान करून भक्त आपली इंट्युशन पॉवर म्हणजेच आंतरिक शक्ती आणि निर्मळतेची भावना जागृत करू शकतात। पांढरा रंग देवी स्कंदमातेशी जोडला गेलेला आहे, ज्या मातृत्व, तपस्या, भक्ती आणि साधेपणाचं प्रतीक आहे। नवरात्रीच्या 5व्या दिवशी पांढरा रंग धारण केल्याने भक्तांच्या मनात शुद्धता आणि शांतीची भावना जाणवते। हा रंग आत्मसमर्पण आणि संतुलनाचे देखील प्रतीक आहे, ज्यामुळे जीवनात आध्यात्मिक वाढ, मानसिक स्थैर्य साध्य होते। नवरात्रीमध्ये पांढरा रंग आत्मशुद्धी आणि शांततेचे प्रतीक म्हणून मोठ्या आदराने मानला जातो। मी अशी आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। या नवरात्रीच्या मंगल दिवसामध्ये माँ दुर्गा तुम्हाला खूप आशीर्वाद देव आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करो। धन्यवाद।